त्या ठिकाणी देखील पॉझिटिव्ह सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. कारण शेवटी नाले जर अरुंद झाले तर तिथल्याच भागातल्या लोकांना त्रास होणार आहे, तिथल्याच भागातल्या लोकांच्या मालमत्तेचं नुकसान होणार आहे, तिथल्याच भागातल्या लोकांचं जीविताचं नुकसान होणार आहे. त्यामुळे महापालिकेला सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनाही देखील आपण त्यांचा जो काही पर्यायी व्यवस्था असेल, जे काही त्यांना आर्थिक कॉम्पन्सेशन द्यायचं तेही देखील देण्याची तयारी महापालिकेची आहे. त्यामुळे हे सगळं जे आपण करतो आहे, या नाले सफाई जर व्यवस्थित झाली तर मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याचे प्रकार कमी होतील. आणि मी स्वतः पाहिलं आणि मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की तुम्ही किती गाळ काढला, चिखल काढला, यापेक्षा हार्ड बेस लागेपर्यंत यांचं ठरलेलं काही असते गोष्टी आतापर्यंतच्या अगोदरच्या सिस्टीममध्ये एवढा गाळ काढायचा, एवढा गाळ काढला की मग 100% गाळ काढला असं एक त्यांचं मूल्यमापन होत असतं. परंतु मी सांगितलं गेल्या वर्षापासून की हार्ड बेस लागेपर्यंत तुम्ही गाळ काढण्याची आवश्यकता आहे. मग तो गाळ 10 मेट्रिक टन जास्ती असू शकतो. तर गेल्या वेळेस केल्यामुळे त्याचा फायदा झाला आणि आताही नालेसफाई जी आपण पाहतोय तिथे देखील काही ठिकाणी हार्ड बेस लागलेला पाहिला, काही ठिकाणी अजून लागलेला नाही. तिथं नाल्याचं काम, साफसफाईचं काम सुरू आहे. दुसरं ते जलपर्णी काढण्याचं देखील ती मशीन, आपली स्ट्रक्चर मशीन, ती एक काम करते आहे. तर एक सर्व बाजूनी आपण काम करतो आहे. आपले फ्लडगेट जे आहेत ते देखील ॲक्टिवेट आहेत सगळे. आणि त्यामुळे यावेळेस नालेसफाईमध्ये काही मला वाटतं त्रास होणार नाही. आणि ज्यावेळेस अगदी जोरात पाऊस पडेल त्यावेळेस देखील महापालिकेला सांगितलेलं आहे, जिथे रेल्वे ट्रॅकमध्ये एक आपण डीप क्लीन ड्राईव्ह जसं घेतलं तसं रेल्वेसोबत आपण एक डीप क्लीन ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याचा आपला विचार आहे, रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलून. किंवा तिकडे देखील हे पाणी साचण्याचे प्रमाण जे आहे आणि त्यांच्या हद्दीतले जे नाले आहेत ते देखील साफ केले जातील. एअरपोर्ट अथॉरिटी आहे, म्हाडा आहे, MMRD आहे, हे सर्व टीम म्हणून काम करेल. आणि हे जे काही मोठे मोठे नाले नदीसारखे आहेत, या ठिकाणी जेव्हा STPमध्ये जे ते ठिकठिकाणाहून पाणी जे येतं, सांडपाणी, त्याच्यामुळे हे सर्व पाणी दूषित झालेलं आहे. हे एक सिवर लाईन काढून डायरेक्ट STPमध्ये टाकलं तर हे सगळं जे पाणी आहे हे पूर्ववत होईल आणि तशा प्रकारचा प्लॅन आहे. आणि म्हणून मला वाटतं आणखी पावसाळ्यापूर्वी जी कामं, रस्त्यांची कामं आहेत, रस्त्यांची डागडुजी आहे, मास्टिकने रस्ते डागडुजी करण्याचा आमचा निर्णय झाला आहे. आणि ज्या रस्त्यांची कामं सुरू आहेत ती ॲट लेवलला आणून बाबा तिथे कुठेही पाणी साचणार नाही याचं ॲट ग्रेडला काय म्हणतो तसंच ना तुमचं असतं, ते लेवलला आणलं